नमस्कार, मी अमृता माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर हा व्लॉग आहे माझ्या बड्डेच्या वेळचा, म्हणजे जवळजवळ महिना होऊन गेला आहे. पण एडिटिंग वगैरे ह्याच्यासाठी वेळ नाही भेटत आणि वेळ भेटेल तसं मी करत आहे. त्यामुळे सॉरी, हा थोडा लेटने आला आहे व्लॉग. तर काय झालं, माझ्या बड्डेच्या आदल्या दिवशी मिस्टरांनी ऑफिसवरून आल्यानंतर सगळी तयारी केली. काय काय मागवत वगैरे होते, पण माझं लक्ष नव्हतं. मी किचनमध्ये माझं जेवण करण्यात मी गुंग होती आणि तोवरपर्यंत त्यांनी मागवलं काय काय. नंतर एक एक म्हणजे येत गेलं. आता कसं झेप्टोमुळे सगळं लगेच भेटतं. तर मग मी यांना ओरडत होती आणि हां, येताना ते बुके घेऊन आलेले. तो बुके बघूनच मी त्यांना म्हटलं, अहो कशाला एवढे पैसे खर्च केले. तर नेहमीप्रमाणे ही माझी सवयच आहे, हे काही घेऊन आले वगैरे तरी मी त्यांना तशीच बोलत असते. ते नेहमी बोलत असतात, अगं फिलिंग्स समजून घे ना, तू प्रत्येक वेळेस काय पैशाचा विचार करते. पण असो, गृहिणी असलं की असंच असतं. आम्ही म्हणजे जिथे जिथे पैसे वाचवायचा प्रयत्न करत असतो किंवा डोक्यात तेच असतं की पैसे कसे वाचवू. ठीक आहे. तर मी कायच बोलू या व्हिडिओबद्दल. खरंच म्हणजे असं मस्त वाटलं मला, कारण आजपर्यंत असा बड्डे माझा कधीच साजरा झाला नव्हता. लहान होतं तेव्हा कसं त्या वेळप्रमाणे म्हणजे फक्त बड्डेसाठी केक किंवा केक पण म्हणजे आमचं कसं खेडेगावात घर होतं, त्यामुळे केक कधीतरीच भेटायचा. नाहीतर काय, मग आपलं मम्मी नेहमी बड्डेला आंघोळ घालायची, औक्षण करायची आणि गोड काहीतरी पेढा किंवा मग गुलाबजामुन असं काहीतरी बनवायची. ते मम्मी माझी मात्र करायची. आणि काय, मग मंदिरात जायचो आम्ही, बड्डेला शाळेमध्ये चॉकलेट वाटायचो. हे नेहमीच आहे. पण हे असं आपल्यासाठी कोणीतरी बलून, बुके आणि चॉकलेट्स वगैरे, केक ते पण 2-2. मी तर ह्यांना बोलली, काय गरज आहे 2-2 केकची. पण काय करणार, आता हे ऐकतच नव्हते. मग आदल्या दिवशी म्हणजे 23 तारखेला आम्ही रात्री एक केक कापला आणि एक दुसऱ्या दिवशीसाठी ठेवला. आणि मी माझ्या मम्मीला सांगितलं असं असं बड्डे. तिने फोटो वगैरे बघून ती तर एवढी खुश झाली, बापरे. तर आणि मी तर माझं विचारूच नका, मी तर म्हणजे खुश झाली. मी बडबडत होती यांना की तुम्ही उगाचच खर्च करताय, उगाचच हे, मी काय लहान आहे का वगैरे. पण जेव्हा हे बघितलं सगळं, म्हणजे हे मी बघितलं नाही, हे त्यांनी करून ठेवलेलं, मीच सांगितलेलं त्यांना करायला. आणि मला बेडरूममध्ये कोंडून ठेवलेलं या लोकांनी. आणि माझी मुलं आणि माझे मिस्टर ही सगळी तयारी करत होते. आणि नंतर मला हे दोघं, माझी मुलं ना, बेडरूममधून बाहेरच येऊ देत नव्हते. आणि नंतर जेव्हा मी बाहेर आली, बापरे, तुम्ही बघायला पाहिजे. म्हणजे ती पण रिॲक्शन मी हे करून ठेवलं आहे व्हिडिओमध्ये, पण तो आत्ता इथे मी नाही घेतलेला कारण व्हिडिओ खूपच मोठा होत होता. तर तो व्हिडिओ मी दुसऱ्या व्लॉगमध्ये घेत आहे. तो पण लगेचच येईल, लवकरच येईल. जसा मला वेळ मिळतो आहे तसं मी करते आहे एडिटिंग, व्हॉइस ओव्हर वगैरे वगैरे. आत्ता सुरुवात आहे चॅनलची, त्यामुळं एवढं पटापट सगळं मला नाही जमत आहे. पण प्लीज मला सपोर्ट करा. आणि अजून काय बोलू, मिस्टर माझे खूप छान आहेत. ते मला नेहमी सपोर्ट करतात, खूप सपोर्ट करतात, अति सपोर्ट करतात. कारण खरंच मी म्हणजे भरपूर वेळेस असं त्यांचे म्हणजे नुकसान केलेलं आहे मी, पण तरी पण ते माझ्यावर विश्वास ठेवतात आणि सपोर्ट करतात. थँक्यू सो मच त्याबद्दल. मी ह्यांना थँक्यू बोलते. आणि एवढं कष्ट खरं तर आपल्यासाठी कोणतरी घेत आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. हे मला नंतर जाणवलं. ते जरी मी यांना बडबडली असली तरी नंतर मी त्यांना थँक्यू पण बोललं. आणि कसं प्रत्येक बाईचं असतंच ना की कशाला एवढा खर्च करताय वगैरे वगैरे. पण खरंच खूप मस्त वाटलं, खूप छान बड्डे सेलिब्रेट झाला ह्या वेळचा. तसं दरवेळेस ते करतात पण एवढे एफर्ट नाही घेत, पण ह्यावेळेस इतके एफर्ट घेतले. शरणव आता मोठा होतोय तर तो बघतो पप्पा आपल्या मम्मासाठी किती काय काय करतात, तर तो पण असं काही ना काहीतरी माझ्यासाठी करत असतो. तर मला पण छान वाटतं, कारण खरंच आहे, मुलं आपलं बघून शिकतात ना. त्यामुळे मस्त खूप छान झाला बड्डे. आणि तसं पण हे चॉकलेट्स वगैरे मला आवडत नाही, त्यातली फक्त किटकॅट मला आवडते, किटकॅट आणि मंच. पण मिस्टरांनी एवढे सगळे चॉकलेट्स मागवलेले, मुलांची तर फुल चैनी होती आणि त्यांना माहिती होतं मम्मा काय खाणार नाही, आपल्यालाच भेटणार. तर फायनल लूक तुम्ही बघू शकता. खूप छान मस्त बड्डे झाला. थँक्यू. प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.